खोपोलीमधील मंगेश काळोख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक करण्यात आली। फरार जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत। काल रात्री पोलिसांनी खालापूर इथून त्यांना अटक केली आहे। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगतला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। खोपोली नगर परिषदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या 26 डिसेंबर रोजी झालेली होती। पोलिसांनी 14 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या, पण भरत भगत आणि सुधाकर घरे हे दोघेही फरार होते आणि आता या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपल्याला अधिक सांगतात प्रतिनिधी प्रवीण जाधव या क्षणाला आपल्या सोबत आहेत। प्रवीण, गुरु नक्कीच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर 26 डिसेंबरला खोपोलीमध्ये शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या मानसी काळोखे या नगरसेविका निवडून आल्या होत्या। त्यांच्या पतीची ही राजकीय वैमनस्यातूनच अगदी निर्गुण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र देखील या गोष्टीने हादरला होता। पोलिसांनी आपली चक्र लवकर फिरवीत 3 ते 4 दिवसामध्ये जवळपास 13 ते 14 जणांची या गुन्ह्यांमध्ये धरपकड केली होती, अटक केली होती, त्यांना बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यात मुख्य आरोपी पण मिळून आले होते। परंतु या हत्येमागे राजकीय षडयंत्र असल्याचा काळोखे कुटुंबाचा जो आरोप होता, त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्ह्याचे प्रवक्ते भरत भगत हे जे कर्जतचे आहेत, यांची दोघांची नावं या हत्येच्या मागे असतात। बरोबर, आणि आता या दोघांना अखेर अटक करण्यात आलेली आहे। प्रवीण, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।